हॅलो 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 चिक. हॅलो. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. चौक टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित चौक विभाग प्रीमियर लीग 2024 यंदा 5वं वर्ष धूमधडाक्यामध्ये संपन्न होत असताना आणि आजच्या दिवसामधील हा पहिलाच सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला स्वराज 11 चौक आणि त्यांच्या विरोधामध्ये रीवा 11 वावरले. दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य मोरे तयार होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रिवा 11 वावरले संघानं सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आले ते स्वराज 11 चौक या टीमला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणाऱ्याला साकडं घालूया. कोणत्याही विघ्नाविना कोणत्याही संकटाविना आजचाही दिवस आजची ही स्पर्धा आनंदित संपन्न होऊ दे अशी मागणी आपण श्री गणाऱ्याला करूया. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वळूया आपण मैदानाच्या दिशेनं. दोन्ही टीम्स मात्र सज्ज झाल्यात. आजच्या दिवसामधील पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य मोरे. स्ट्राइक एंडला बॅटर बंटी बद्रिके. नॉन स्ट्राइक एंडला नैनेश पवार. गोलंदाजी मार्कवर आदित्य तयार. पहिला बॉल आजच्या दिवसामधला. ओव्हर द विकेट न फुल लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. बॅटची एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे जात असताना पहिला निर्धाव चेंडूवर मात्र सुरुवात करण्यात आली. बंटी बद्रिके सध्याच्या घडीला सगळ्यात विसागड प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूनं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मान ऑफ द सिरीजची कार मात्र या खेळाडूला मिळाली आणि यावर्षी अनेक मैदानावर मात्र त्याचा खेळ सरस राहिलाय. हो समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर मात्र बॉल न गाठले सीमारेषा. आजच्या दिवसामधला पहिला षटकार बंटी बद्रिकेच्या बॅटमधून. क्रॉस पाटेटी यावेळेस मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 पुढे जात असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. फार नेहमीच चांगलं लक्षण पाहायला मिळतंय. फलंदाजांचं मोठ्या फटक्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं, आपल्या साथी फलंदाजावर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवणं आणि या गोष्टी सातत्यानं करत आलाय. विस्फोटक खेळ त्याचप्रमाणे संयमाचा मेळ हे करतच मात्र एक लॉंग इनिंग साकारली जाते आणि बंटी बद्रिकेच्या बॅटमधून अशा अनेक लॉंग इनिंग्स मात्र जवळून पाहिल्या देखील असतील. गोलंदाज आदित्य मोरे नैनेशसाठी नेक्स्ट बॉल. आखू टप्प्याचा बॉल नैनेशनं ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. प्रयत्नांना अपयश. बॉल सीमा पार. षटकार.
पण केलंय. यापेक्षा सलामीवीरांची मुख्य भूमिका काय असू शकते? रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र स्टॉप केलाय कबा पॉइंटला. मागे फिरण्यास भाग पडलं बंटीला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस मात्र पाहायला मिळाली. आदित्य मोरे गोलंदाजी मार्कवर 2 षटकार आतापर्यंत आलेत. धावफलकावर धाबा लागल्यात त्या 13 धाबा. 13 ऑन बोर्ड. नैनेश पवार चौकचा एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. दुसऱ्या बाजूला बंटी बद्रिके लोदिवली. लोवा फुल टॉस बॉल. थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंही नव्हतं. शॉट मिड विकेटकडे बॉल सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 14 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर स्वराज 11 चौक टीमची धावसंख्या बिनबाद 14 धाबा. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते चौक प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चौक टेनिस क्रिकेट असोसिएशन संपूर्णपणे कमिटी आपण पाहतोय. अध्यक्ष कैलासजी कवडे साहेब असतील, पिल्लू, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अमोलजी कदम, निखिलजी पाटील, कमिटीचे खजिनदार सागरजी ठाकूर, रवी टोमरे, सेक्रेटरी चंदू राणे असतील, प्रकाश जाधव असतील, चे सल्लागार नितीनजी तवले असतील, फिरोज शेख असतील, राज ठाकूर, मनोज जाधव, गोरख रसाळ, अक्षय बद्रिके. सगळ्या मात्र कमिटीने घेतलेली मेहनत 4 चांद लावत असताना या स्पर्धेसाठी चौक विभाग प्रीमियर लीग 2024 नेत्रदीपक आयोजन. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली. थोडंसं बॅकफुटला सरकत पूल करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल त्या ठिकाणी नैनेशला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुरुवात चांगली झाली. 14 धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. पंकज मोरे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. हो, बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र स्लॅश केला स्ट्रेट टू द कव्हर पॉइंट. फील्ड हातामध्ये होता हा चेंडू आणि इथे मात्र बघा एक चांगल्या फलंदाजाला जीवनदान दिलं जाते आणि यापेक्षा गोल्डन चान्स काय असती. कारण इथे खर तर एखादी लॉंग इनिंग आता मात्र आली तर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकेल. जीवनदान मात्र दिलं जाते बंटी बद्रिकेला आणि फक्त पॉवर प्लेचं षटक आहे. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आणि असं असताना सुद्धा त्यामधल्या एका फिल्डरकडे चेंडू येणं आणि तेही हातामध्ये न हलता गोलंदाज पंकज मोरेचं कौतुक करायला लागेल. सुंदर गोलंदाजी करत असताना ओ द विकेट ना नाही थोडासा बॅकफुटला गेला. थोडासा ऍडजस्ट करत पूल खेळलाय. बट विकेटकडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचले आतापर्यंत 17-17 या आकड्यावर. पंकज मोरे पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल आल्यात. 17 विदाउट लॉस. चांगली सुरुवात म्हणता येईल स्वराज 11 चौक टीमची. बंटी बद्रिके ऑन स्ट्राईक. सोडून दिला हा बॉल ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर. स्विच करण्याचा प्रयत्न होता यावेळेस बंटीचा, परंतु तो प्रयत्न मात्र हाणून पाडलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. खरं तर पंकज मोरेच्या या षटक आपण पाहिलं तर एक संधी सुद्धा निर्माण केली होती या गोलंदाजानं. ओ आडवा बॅटन ऑन साइडला कडा प्रहार. जेल सुटल्यानंतरचा जखमेवर मीठ सोडणारा बंटी बद्रिकेच्या बॅटमधून षटकार.
येवले वावरले यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम. टी शर्ट सुद्धा खरं तर या स्पर्धेमध्ये करंट मास सुरू आहे आणि टी शर्ट स्पॉन्सर सुद्धा केलेत या स्पर्धेसाठी. त्यांचा हातभार लागलाय. त्यांचं उत्तम असं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांचं मनाच्या अंतकणापासून आभार सुद्धा आणि मनपूर्वक स्वागत. 24 जाबा. मागच्या चेंडूवर मात्र षटकार पाहायला मिळालाय. बंटी बद्रिके झेल सुटलाय आणि त्यानंतर आता मात्र किती त्रास देतो हे पाहावं लागेल. बॅकवर्ड खुवायला गेला हा बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता बंटीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर. चला अर्ध्या तासामध्ये इनिंग संपली पाहिजे. त्यामुळं जेवढा सहकार्य करता येईल तेवढा वेळ वाचवता येईल तेवढं करावं लागेल तुम्हाला. स्पीडअप करत राहा. कारण नंतर उन्हामध्ये थोडंसं स्लो होतो आपण. सकाळचं सत्र आहे आपल्याला पटापट घेता येईल कारण उन्हामध्ये स्पीडअप करणं थोडंसं कठीण जातं. पण ऍटलीस्ट सुरुवातीच्या 2 मॅचेस तरी लवकरात लवकर कव्हर झाल्या पाहिजेत आपल्याला. तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा आदित्य मोरेकडे चेंडू सोपवलाय. दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत ही जमेची बाब. एका बाजूला बंटी बद्रिके आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार अशा जवळजवळ 18 धावांवर तो खेळतोय. नैनेश पवारनं सुद्धा 1 षटकाराच्या सहाय्यानं 9 धावा काढल्यात. दोनही विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखले जातात. स्टार्ट मात्र चांगली मिळाली. ती स्वराज 11 चौक संघाला. आदित्यचा हा बॉल ऑन साइडला पूल केलाय आणि बॉल सरळ जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नैनेश पवारचा तडाखा. चेंडू सीमा पार. षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ कव्हर्सला वाडे शॉट. अप्रतिम फटका. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह नैनेशच्या बॅटमधून येतोय. लगातारचा दुसरा षटकार. दोन षटकार आलेत. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. नैनेश पवार ऑन फायर नाव. इथे मात्र आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. षटकार. पिस काढली जातात. आता मात्र गोलंदाज आदित्य मोरेची सलगचा हा तिसरा षटकार त्याच्या गोलंदाजीवर. नैनेश पवार मात्र भारीच आक्रमक होत असताना पाहायला मिळालाय. 3 षटकारांना टीमची टोटल मात्र झपाट्यानं वाढ होत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 46-46 या आकड्यावर. लवकर लाईन मध्ये चेंज करावी लागेल. दिनेश पवार मात्र भलत्याच आणि सुसाट फॉर्म मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द स्टंप्सनं
हा चेंडू यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर्स. इथे मात्र धाव घेतलेली नाहीये. 3 षटकार खाल्ल्यानंतर इथे थोडस कमबॅक करत असताना गोलंदाज आदित्य मोरे मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करतोय. लवकरात लवकर ब्रेक थ्रू हवाय. रिवा 11 वापरले संघाला. जर या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करायचं असेल तर इथे मात्र एक विकेट, फर्स्ट विकेटच्या प्रतीक्षेमध्ये जरूर आहे हा संघ, परंतु त्यासाठी मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. चांगला बॉल होता यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा खोदून काढला, त्याला ऑन साईडला मिड विकेटला दिशा दिली होती. एक धाव येताना दिसते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिले 3 चेंडू थोडा रूम दिला होता, मी तर म्हणेन थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहायला, कव्हर ड्राईव्ह शॉर्ट ऑफ लेन जर टाकली तर नैनेश पवारची हाईट मस्त आहे. उंचीचा फायदा मात्र त्याला मिळतो. पूल आणि हुक करण्यासाठी त्याला अडचणी निर्माण होत नाहीत. हे चित्र मात्र पाहायला मिळाले आतापर्यंत आणि म्हणूनच एक भरभक्कम धावसंख्या. बंटी बद्रिके ऑन स्ट्राईक नाव. बंटी सुद्धा ठोकतोय ऑन साईडला. वाईडी स्ट्रॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. बंटीच्या बॅटमधून येणाऱ्या षटकारांना स्वराज 11 चौक संघाचं अर्धशतक धावफलकावर 53 धाबा कंप्लीट होत असताना परत येतो का नाही यारा गौ साहेब तिकडे 7-8 जण. आला आला हा उसा आहे त्याची अजून. हा उलीची खाज जाऊन दे. खाज उलीची खाज होय त्याचे 3 आज जाऊन दे. चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि तीही एका मोठ्या स्ट्रोक्सनं. आज मात्र भलत्या जोशमध्ये दिसतोय नैनेश पवार आणि त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. $59 59 धावा धावफलकावर. मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळतोय स्वराज 11. क्रॉस बॅटेड थोडासा ऑप्शनच्या बाहेर शफल झाला होता. थोडंसं शरीराला साठून मात्र चेंडू गली क्षेत्राकडे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये, कारण दोघांना माहिती आहे दोघांच्याही बॅटमधून तेवढ्याच धावा निघाल्यात आणि दोघंही विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळं या सिच्युएशनला रिस्क घेऊन फायदा नाहीये, कारण दोघं जर थांबले सगळे ओव्हर्स तर मात्र मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. हो, यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटका, परंतु स्ट्राईट टू द कव्हर पॉइंट फील्ड. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय तो पवन ठोक.
परंतु पवन टोमरेला मिळालेली सफलता थोडासा आत्मविश्वास वाढून देणारी ठरेल रिवा 11 साठी. ओ स्ट्रेट टू द फील्ड, कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला मात्र जेल आल्या पावली माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का लागलाय स्वराज 11 चौक टीमला युवराजच्या स्वरूपामध्ये. होता सुंदर झेल गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता मात्र असेल. हॅट्रिक बॉल नवीन फलंदाज फेस करेल हॅट्रिक बॉल. चौथ्या क्रमांकावर मात्र यश येतोय. यश गायकवाड हॅट्रिक बॉल. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल हवेमध्ये आहे. हॅट्रिकची संधी आहे. इट्स अ विकेट हॅट्रिक. दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील मात्र साकारत असताना पवन टोमरेला मात्र यावेळेस मात्र हे यश प्राप्त झालंय. बॉल प्लेड सुपर बॉलिंग पवन टोमरे. विकेट हॅट्रिक यावेळेस मात्र संपादित केली जाते. सुरुवात काय केली होती स्वराज 11 चौक टीमनं. 59 ला पहिली विकेट, 59 ला दुसरी आणि 59 ला तिसरी विकेट. कमबॅक फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग कडे धाडलाय. बॉल जाईल सीमारेषा पार, इथे चुकी केली पवन. विकेट हॅट्रिक नंतरचा या फुल टॉस वर मात्र खरपूस समाचार घेण्यात आलाय आणि बॉल 6 धावांकरता. मागच्या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या 12 पवन ठोंबरेनं. 2 षटकार पहिल्या बॉलवर आणि शेवटच्या बॉलवर. विकेट हॅट्रिकसाठी मनोज जिवले यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र त्याला दिलं जाईल. ही दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली आपल्याला पाहायला मिळाली. परंतु थोडासा कंट्रोल करणं, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु बंटी बद्रिके अजूनही मैदानामध्ये आहे आणि तो जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत स्वराज 11 चौक संघाच्या पाठीराख्यांना चिंता करण्याचं काम नसेल. 65 धावा झाल्यात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पाण्याची मागणी केली जाते मैदानामध्ये. थोडासा पॉज ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय.
7 धावांची अजय सांगळेच्या बॅटमधून मात्र षटकार 6 धावांवर तो खेळतोय. आल्या पहिल्याच बॉलवर मात्र त्याच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. बंटी बद्रिके एका बाजूला आहे, सोडलेला त्याचा झेल थोड्याशा वेदना अजूनही देतोय तो रिवा 11 वापरले टीमसाठी. कारण तो झेल पकडला असता तर इथे मात्र परिस्थिती अजून थोडीशी चांगली असती ती रिवा 11 वापरले टीमची. परंतु काही हरकत नाही, इथून मात्र कमबॅक अजूनही करता येऊ शकतो. ज्या पद्धतीनं पवन ठोंबरेनं एक विश्वास दिलाय मागच्या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक संपादित करून, त्याच विश्वासानं तोच आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये लढावं लागेल ते स्वराज 11च्या विरोधामध्ये. हो, बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, बॉल जाईल सीमारेषा पार. 4 पाहायला मिळाला. क्रॉस बॅटेड ऑन साइडला उडलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय, उत्तुंग असा फटका, बंटीच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. 10 बॉलमध्ये 34 धावांची विस्फोटक इनिंग मात्र साकारले बंटी बद्रिकेनं. अवघ्या 7 धावांवर त्याचा सोडलेला सहज सोपा झेल आणि त्यानंतरच्या या 27 धावा मात्र वेदना देत असतील त्या रिवा 11 वापरल्या टीमला. चला दुसरा बॉल घ्या, कारण बंटीला कोणताही बॉल दिला तरी तेवढाच बाहेर जाऊ शकतो, एवढी ताकद मात्र त्याच्याकडे आहे. अजय चांगले आहेत नवीन फलंदाज, परंतु पंकज मोरेवर आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली. पंकज मोरेनं षटक टाकलं होतं दुसरं, त्या ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या होत्या. इथे मात्र सुरुवातीच्या 2 चेंडूमध्येच 10 धावा देऊन मोकळा झालाय. कारण समोर बंटी बद्रिके आहे, त्याला रोखायचं कसं हा सुद्धा पडलेला आता मात्र त्याच्या समोर प्रश्न असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. फुल टॉस होता, नाही टाकू शकत तुम्ही बंटीला. हे चेंडू टाकले तर मात्र हे चाल पाहायला मिळतील. बॉलला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांकरता षटकार आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय. वेस्ट राईट साठी रेफर करण्यात आलंय. पाहूया, तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम कार्यरत आहे या स्पर्धेमध्ये. चांगली क्वालिटी, सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर. अगदी अल्पावधीतच मात्र 2.5 लाख सबस्क्रायबरचा टप्पा मात्र या वाहिनीनं नुकताच गाठलाय. त्याबद्दल त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन आपण करूया आणि चेक केलं जाईल कंट्रोल रूम मधून हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु पहिल्या 3 बॉलमध्ये 16 तर आल्यात, परंतु हा वेस्ट राईट आहे की नाही हे चाचपडलं जात आहे. सगळ्या अँगलनं मात्र पाहिलं जाईल. समोर क्रॉस अँगल, साइड अँगल, एक्झॅक्टली कुठे लँड होतोय. जेव्हा फटका खेळले तेव्हा मात्र चेंडू वेस्ट राईट होता की नव्हता, की बॉल स्लोप होत होता, या सगळ्या गोष्टींची पाहणी शहानिशा करावी लागते तिसऱ्या पंचांना आणि त्यानंतरच निर्णय मात्र घेतला जातोय. कारण अतिशय महत्वाचा निर्णय असेल. नो बॉल कॉल, त्यामुळे आणखीन एक संधी मात्र मिळेल. फ्रीडचा बॉल असेल आणि पंकज मोरे यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय. फ्रीडचा बॉल यावेळेस मात्र अगदी दोन्ही स्टाईलनं हा पूल करण्याचा प्रयत्न केला होता. अडवा बॅटनं खरं तर समोर हा फटका लॉंग ऑन कडे सिंगल येते. एकेरी तबेच्या टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 83 वर. धावा होतात या मैदानावर. स्कोरिंग ग्राउंड जरूर आहे, परंतु इथून मात्र 100+ झाल्या तर तेवढं कठीण सुद्धा होऊ शकेल मॅच मध्ये. आणि 100च्या आसपास जाण्याच्या तयारीमध्ये सुद्धा लागलाय तो स्वराज 11 चौक. ओ द स्टम्प्स पंकज श्रेयार. फुल लेंथ होता, दिशा दिले स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय त्या ठिकाणी. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदलाव. 5वं षटक सुरू आहे. 6 ओव्हर फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 षटकांचे सामने हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं, त्यामुळे कस लागतो सगळ्यांचाच.
फलंदाज असेल गोलंदाज क्षेत्ररक्षकांचा सुद्धा. हो यावेळेस फ्लाईट दिली होती बॉलला, खोलात पडला, फुल लेंथ खोदून काढला होता ऑन साईडला. मिड विकेटकडे ट्रॅव्हल होत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय 85 धावा तब्बल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना स्वराज 11 चौक संघाच्या 91 रन्स सर्वोत्तम धावसंख्या स्पर्धेमध्ये. हो फिरवला यावेळेस मात्र पहा लेग ब्रेक पाहायला मिळाला. तो गोलंदाज पंकज मोरेचा हे षटक मात्र समाप्त झालंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. आमचे साथी गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील आम्हाला कळवतात की 85 धावा धावफलकावर शेवटच्या षटकाचा खेळ असेल बाकी. तर जाऊया अंतिम षटकाकडे. 6वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल राज ठाकूर. सगळ्यात महत्वाचं षटक असणार आहे कारण या ओव्हरमध्ये थोडंसं कंट्रोल करावं लागेल कारण अगोदरच 85 झाल्यात. बंटी बद्रिगे अजूनही पाहायला गेलं तर इथे खेळपट्टीवर उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र खरं तर या ओव्हरमध्ये जर शेवटपर्यंत राहिला तर नक्की 100 जर क्रॉस झाल्या तरी आश्चर्य वाटू देऊ नका कारण तेवढी ताकद मात्र या खेळाडूमध्ये आहे. राज ठाकूरचा पहिलाच यॉर्क केला होता यावेळेस मात्र सुपर बॉल अगदी खोलात पडला होता. इथे मात्र प्रत्युत्तर नव्हतं. सिंगल घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 86. 86 धावा 43 या धावसंख्येवर खेळतोय तो बंटी बद्रिके. रायगड प्रीमियर लीग मध्ये 200 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या या खेळाडूनं. 99 हा स्कोर राहिला होता. हो अकुटप्प्याचा बॉल शॉट ऑफ लेंथ होता. पूल केलाय स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय बॉल सीमा पार षटकार. या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली जाते स्वराज 11 चौक संघाच्या नावावर. 92 इथे पहा लक्कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वळवलाय. स्लोवर वन होता. धीम्या गतीनं सोडलेला हा बॉल. थोडस बंटी त्याच्यासाठी काहीतरी मेसेज पास करत असताना निर्धाव चेंडूची सांगता. मागचा चेंडू तुलनेनं आपण पाहिला अर्ध्या पिचवर आपटला होता तो राज ठाकूरनं. त्यामुळे सहजतेनं पूल करणं सोपं गेलं होतं. ते अजय सांगलेला. अजय स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत स्वीप कव्हरला आतमध्ये ढकललंय बॉलला. इथे मात्र बंटी धावण्याच्या अजिबात मनस्थितीमध्ये नाहीये. एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 93 या आकड्यावर. 93 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बंटी बद्रिके खेळतोय आपल्या वैयक्तिक 43 या धावसंख्येवर. या 2 बॉल मध्ये 7 धावा काढून मात्र अर्धशतक साजरं करणार का? चकवलंय यावेळेस मात्र नक्की शेवटच्या षटकामध्ये थोडंसं व्हेरिएशन बॉलिंग पाहायला मिळालंय. ती राज ठाकूरची चांगल्या पद्धतीनं मात्र चेंडूला कट करतोय, बाहेर वळवतोय आणि त्याचमुळे धीम्या गतीनं सुद्धा सोडतोय. त्यामुळे ही मिश्रणयुक्त गोलंदाजी मात्र खेळणं थोडंसं कठीण गेलंय शेवटच्या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल आणखीन एक चेंडू बंटी बद्रिकेला निर्धाव काढलाय. कमाल केलं. एक फक्त शॉट ऑफ लेंथ होता त्याच्यावर षटकार पडला. अन्यथा राज ठाकूरनं मात्र कमाल केले. या ओव्हरमध्ये 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पूर्वार्ध झालाय समाप्त. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना स्वराज 11 चौक संघानं या चौक विभाग प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम धाव संख्या आपल्या नावावर केले. 93 धाव.